हॅलो, मी अपर्णा आणि आज आपण बनवणार आहोत मॅगी. मॅगी नेहमी प्लेन बनवते मी, पण आज मी ही चित्रामध्ये दिसणारी मॅगी तशीच मॅगी बनवायचा प्रयत्न करणार आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिला मॅगीचं पॅकेट फोडलं आणि त्यातून नूडल्स बाहेर काढले आणि मसाल्याचं पाकीटसुद्धा साईडला काढून ठेवलं. आपण यावेळी वेगळ्या पद्धतीने मॅगी बनवतो म्हणून मी नूडल्सना गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवणार आहे. आपण कप नूडल्स कसे शिजवतो तशा प्रकारची मी पद्धत वापरणार आहे. म्हणजे नूडल्स असे मोकळे मोकळे आणि लांब असे शिजतील. तर बघूया हे कशा प्रकारे टर्नआउट होतं. मी सुद्धा हे सगळं पहिल्यांदाच करते. प्रत्येकाची मॅगीची रेसिपी वेगळी असते. माझा एक मित्र आहे, त्याने मला सांगितलेलं की तो शाळेतून यायचा तेव्हा तो आणि त्याची मैत्रीण आईने केलेल्या वाटपापासून वाटपाची मॅगी बनवायची. असे प्रत्येकाची रेसिपी असते, पण मी तर नेहमी प्लेन मॅगी खाल्ली आहे, तीच मला आवडते. तर आज ही नवीन पद्धत ट्राय करूया. त्यासाठी मी टमाटर कांदा अर्धा कापून घेतला आणि मिरची घेतली एक आणि त्यात बरोबर नूडल्समधलं पाणी ड्रेन करून घेतलं आणि मटर घेतले. चला मग सुरू करूया. सगळ्यात पहिला पॅनमध्ये बटर टाका आणि ते विरघळू द्या. ते विरघळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची टाकायची आणि त्यानंतर कांदा आणि टमाटर टाका आणि हे सगळं गोल्डन झाल्यावर आपल्याला यामध्ये मटर टाकायचे. तुम्ही हवे तितक्या त्यामध्ये भाज्या ॲड करू शकता, तुमची चॉईस आहे. माझ्याकडे एवढं होतं तर मी टाकलं. त्यानंतर फ्रीजमध्ये मला एक ऑरिगॅनोचं पॅकेटसुद्धा भेटलं, ते सुद्धा मी टाकलं आणि ह्याच्याने खूप छान सुगंध येत होता. सर्व गोल्डन ब्राऊन होत होतं तेव्हा मी त्यामध्ये चिमूटभर मीठसुद्धा टाकलं, म्हणजे त्याला अजून चांगली चव येईल. भाज्या चांगल्या शिजल्यानंतर आत्ता वेळ होती त्यामध्ये मॅगी मसाला टाकायची. मॅगी मसाला टाकल्यावर तुम्ही थोडं त्यात पाणी टाका, मी विसरली होती. तर मग मॅगी मसाला टाकून झाला की याला ढवळा आणि शिजवून घ्या आणि मग आपले नूडल्स जे आपण साईडला ठेवलेले ते टाका आणि मग मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर मला जाणवलं की हे अजूनसुद्धा मॅगीच्या पॅकेटसारखे नाही दिसत आहेत, म्हणजे पिवळा रंग नाही दिसत आहे. तर मी त्यासाठी हळद टाकली. हळद आधी टाकली असते तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, आपण फर्स्ट टाईम करतो आहे ना. 5 मिनटात नाही पण 10 मिनटामध्ये आपली मॅगी रेडी झाली आहे. मग मी तिला एका प्लेटमध्ये काढलं आणि ॲक्च्युली ती थोडीफार तशीच दिसत होती मॅगीसारखी, फक्त टमाटर जरा वर ठेवायला पाहिजे होते, पण सेम दिसली असती. अशा प्रकारे मी ही मॅगी खाल्ली, पण मला याची चव एवढी नाही आवडली. मला माझी प्लेन मॅगीच आवडते. तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे मॅगी बनवू शकता. कधीतरी मॅगी खाल्ली तर काही त्रास नाही होत. आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत बाय बाय. मैं तो फिर से थक गई।